आजच्या या मराठा प्रीमियर लीगच्या उद्घाटनासाठी मंचावर उपस्थित असलेले माझे विधिमंडळातले सहकारी अमोल दादा, आमचे मार्गदर्शक आदरणीय बच्छाव सर, आमचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दीपकदादा सूर्यवंशी, सर्वच मान्यवर, अगदी तोलामोलाचे अगदी सगळीच माणसं इथं बसलेली आहे. तितक्याच ताकदीची माणसं आमच्या डाव्या हाताला आमच्या सगळ्या भगिनी आहेत आणि या सगळ्यांच्या घडवण्याच्या प्रक्रियेतली सगळी समाजातली सगळी धुरंधर मंडळी आमच्या भगिनी समोर बसलेल्या आहेत. उपस्थित सर्व समाज बांधव, बंधू आणि भगिनींनो, खरं तर एका चांगला कार्यक्रमाला येण्याचा पुन्हा योग दर वर्षाच्या सालाबादाप्रमाणे आयोजकांनी आम्हाला मिळवून दिला. म्हणून आयोजकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन करतो की आपण समाजातला अगदी सगळ्या घटकांना सोबत घेऊन हा कार्यक्रम राजकारणाच्या पक्षाच्या पलीकडे विचार करून समाजासाठी एक प्लॅटफॉर्म ज्याला आपण म्हणतो की उपलब्ध करून दिला पाहिजे. आणि अशा पद्धतीने गेली 8 वर्षापासून आपण हा कार्यक्रम चालू करता आहेत. निश्चित मराठा प्रीमियर लीग जर म्हटली तर हिरेश दादांचं नाव घेतल्याशिवाय या कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवट होऊच शकत नाही. म्हणून सर्वप्रथम मी हिरेश दादांच्या आठवणींना उजाळा देत असताना ज्या कार्यक्रमाची सुरुवात सर्व तरुण बांधवांनी त्यावेळेपासून चालू केली, निस्वार्थ भावने समाजाला एकत्र येऊन ही लीग त्या माध्यमातून चालू केली. खरं तर निश्चित आज मला असं वाटतं की तर नुसते साधे क्रिकेटमधले खेळाडूच खेळत नाही, तर समाजातली एकता इथं खेळताना दिसते. समाजातली कुठेतरी बऱ्याचदा आम्ही विविध पक्षात काम करतो, कधी कोणी वेगळ्या पक्षात काम करतं, कधी आम्ही कोणाच्या विरोधात प्रचार केला असेल, कधीतरी मनात किंतु परंतु किलमिष हे स्वाभाविक राजकीय जीवनात असणाऱ्या नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी कायम असतात. पण या निमित्तानं का असेना ते दूर करण्याचं काम ही प्रीमियर लीग करते असं मला वाटतं. आणि निश्चित आजची ही प्रीमियर लीग येणाऱ्या काळात समाज बांधवांना एकत्र ठेवण्यासाठी एक मोठं माध्यम, पथदर्शी ही लीग ठरेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. खरं तर आजचं हे राजकीय व्यासपीठ नाही आहे किंवा कुठलं पक्षीय राजकारणाचं व्यासपीठ नाही आहे, परंतु आज समाज बांधव इथं एकत्र जमलेले आहेत. समाजात अनेक ठिकाणी काम करणारी धुरंधर मंडळ इथं आहे, काही धडपडणारी लोक आहेत. म्हणजे अगदी विजय बांधनसारखा आमचा एक रिक्षा चालक येणाऱ्या या नगर महापालिकेत तुमचा आपला नगरसेवक झाला. मला असं वाटतं की एक धडपडणारा तरुणापासून तर आमच्या जामनेरच्या प्रतिभाताईंचं आपण आत्ता जे मनोगत ऐकलं त्या प्रतिभाताई आणि उद्याच्या भविष्यातले अनेक उद्योजक असतील, अनेक काही लोक संघर्षात असतील, काही डेव्हलपिंग फेजमध्ये असतील, काही डेव्हलप असतील, म्हणजे अशी अनेक लोक इथं आहेत. निश्चित या निमित्तानं मी अगदी समाजाचा घटक म्हणून एकच सांगेल की राजकारणाच्या पलीकडे ही लीग मला असं वाटतं की समाजाला एकत्र करण्यासाठी येणाऱ्या काळात अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. आवर्जून उल्लेख केला पाहिजे की आयोजकांचा, कारण की आम्ही सगळी राजकीय मंडळी आलो आहे, भाषणं करून आपण सगळे निघून जाऊ, परंतु हे सगळं कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि या सगळ्या कार्यक्रमाचं करणाऱ्या या सगळ्या मंडळींसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवून आपण त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. आणि यांना साथ देणारे सगळे प्रायोजकत्व ज्यांनी ज्यांनी म्हणजे यामध्ये मी बरीचशी नावं पाहिलीत की जे अतिशय अडचणीच्या फेजमधनं पण काही लोक गेली आहेत आणि काही लोकांनी नवीन आता त्यांचे उद्योग व्यवसाय चालू केले. परंतु समाजाची लीग आहे, समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, हे कृतीतनं काम करण्याचं काम हे प्रायोजकत्व देऊन ज्यांनी ज्यांनी केलं त्यांच्यासाठी देखील एकदा सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं देखील तितक्याच ताकदीने अभिनंदन केलं पाहिजे की माझा समाजातला बांधव जर येत असेल तर मी त्या समाजातल्या बांधवांसाठी काहीतरी
प्रायोजकत्व हे एक निमित्त मात्र आहे, परंतु त्या मागची जर होड असेल तर समाजावरचं नितांत शुद्ध प्रेम मला असं वाटतं की ह्याही लोकांचं आहे. खरं तर इथं या आयोजनातले बरेचसे सहकारी मी गेल्या अनेक वर्षापासून इथं काम करताना पाहतोय. कदाचित कुठलाही स्वार्थ न ठेवता फक्त ही लीग एकत्र करण्यासाठी काम करणारे हे सगळे सहकारी. आणि मी मागच्या वेळेसही बोललो आणि पुन्हा अजून खरं तर अमोलदादा, कुठलाही आपल्याला सवय असते, कुठलीही कार्यक्रमाची पत्रिका आली, आपलं नाव असलं आणि कार्यक्रम स्वाभाविक आहे की आयोजकांना सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचा असतो. परंतु मला असं वाटतं की ही समाजातली ही सगळी मंडळी आपल्याला मानापानाचं स्थान देत असताना कधीही आपल्याकडनं कुठलीही अपेक्षा ठेवली नाही, हे विशेष यांचं कौतुक केलं पाहिजे. हे एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन तुम्ही कसं करतात. अगदी काही जण तर ज्याला आपण म्हणतो वेळही खर्च करतात, वेळ प्रसंगी खिशालाही कात्री लागतात आणि पोटाला चिमटा देऊन वेळ देऊन परिवाराचा वेळ इथेही देत आहेत. मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आणि कायम की जेव्हा जेव्हा सामाजिक स्तरावर कुठल्याही गोष्टींची चर्चा घडेल, समाज म्हणून जेव्हा समाज एकत्र येईल, तर निश्चित ह्या गोष्टींची आठवण आवर्जून या सगळ्यांसाठी राहील की मराठा प्रीमियर लीग ह्या सगळ्या टीमचं समाज एकत्रीकरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. हे समाज बांधव येणाऱ्या काळात निश्चित मनामध्ये ठेवतील, हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. आज खरं तर बराच वेळ झाला आहे. अमोलदादा, तुम्ही लवकर येऊन गेलेत. सगळीच मंडळी बऱ्याच वेळपासून थांबली आहे. बऱ्याचशा गोष्टी बोलाव्याशा वाटतात, सामाजिक स्तरावर चर्चा करावीशी वाटते, परंतु मला असं वाटतं की वेळेअभावी जरी आज बोलत नसलो, पण एकच सांगेल की समाज म्हणून आपण कधी विचार करत असताना कधीतरी आपण राजकारणाच्या पलीकडे जेव्हा विचार करू, तर आपल्या समाजातली अशी बरीचशी धडपडणारी मंडळी आहे. त्या लोकांसाठी कदाचित व्यक्तिगत मदत करायला बरेच जण आपण पाहतो की काही लोकांकडे मदती देण्यासाठी पैसेच दिले पाहिजे ना, असं काही नसतं. आपल्या समाजातली बरीचशी लोक सामाजिक स्तरावर, सर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक जीवनात काम करताना आम्ही पाहतोय, समाजातले इथल्या हॉस्टेल असतील, शाळेचे असतील, काही प्रस्ताव असतील, एक ना अनेक किंवा अनेक धडपडणारी मंडळी आहे. परंतु या सगळ्याच्या पाठीमागे आपण शब्दरूपी, आशीर्वादरूपी किंवा मी तुमच्या सोबत आहे हे दोन आश्वासनाचे शब्द देखील काही तरुणांना प्रेरणादायी ठरतील, काम करणारे ठरतील. आणि मला असं वाटतं की निश्चित समाज म्हणून कधीही तरुणांना, मी कदाचित राजकीय व्यक्ती म्हणून कदाचित एखाद्या वेळेस राजकीय भाषण म्हणून सांगत नाही, पण उद्योजक म्हणून इथं जिल्हा बँकेचे MD पण तुम्ही इथं बसलेत. तुम्ही म्हटलेत की आमच्याकडे आम्ही शेतकऱ्यांना कर्ज द्यायला अडचणी, आता उलट उद्योजकांना दिलं पाहिजे. तुम्ही त्या दृष्टिकोनातून असेल. आणि मी तुम्हाला सांगतो की म्हणजे मी फार सांगत नाही, मी वयाच्या 31व्या वर्षी 35-40 कोटी रुपये बँकेचं कर्ज घेतलं होतं, एका कोऑपरेटिव्ह बँकेचं. मी तुम्हाला कायम सांगतो. आणि त्यावेळेस म्हणजे माझं लग्न होऊन 1.5-2 वर्ष झाली होती आणि सगळे म्हणायचे की एवढा मोठा कर्जाचा डोंगर घेऊन एवढा मोठा व्यवसाय उभी करायची हिंमत तू कसं काय करतोय. पण मला असं वाटतं की सातत्यपूर्वक जर प्रयत्न असले तर जसं प्रतिभाताईंनी सांगितलं की यश हमखास असतं.